सुस्वागत मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इंद्रा आणि राणी दोघेही बाहेर आईस्क्रीम खाण्यासाठी आलेले असतात. इंद्रा मस्तपैकी जातो राणीसाठी आईस्क्रीम घेतो. राणी ही बोलू लागते, इंद्रजी सर, आज तुमचा मूड कशामुळे एवढा चांगला आहे ना, मला चांगलंच कळतं बरं का. तर इंद्रा बोलू लागतो की राणी, अगं तू अंतर्यामी आहे का बरं? आता सांगितलंयस ना मला, तर बोलून दाखव की मी एवढा आनंदी का आहे बरं. तर आता राणी बोलू लागते, इंद्रा सर, तुम्ही आनंदी आहात कारण तुमचे बाबा आज आबाने तुम्हाला मिठी मारली म्हणून ना. असं बोलल्यानंतर इंद्रा बोलू लागतो, परफेक्ट, एकदमच अंतर्यामी आहे राणी तू. पण तुला हे सगळं कसं कळालं बरं? मी तर तुला याबद्दल काही बोललोच नाही. राणी बोल ना. तर राणी बोलते, इंद्रजित सर, अहो जरी मी गल्लीमध्ये राहिलेली आहे ना, तरीही कोणाच्या मनात काय आहे आणि कोणी हे कशासाठी करतंय हे मला बरोबर कळतं बरं का. माझ्या आईबुवांनी बरोबर मला हे सगळं समजावून सांगितलंय बरं का. आणि आज तुम्ही हे सगळं करताय कारण तुमच्या बाबांनी तुम्हाला आज मिठी मारली, तुम्हाला समजून घेतलं, तुमच्याबद्दल कौतुक केलं त्यांनी. त्यामुळेच तुम्ही इतके आनंदी आहात ना. आणि इंद्र आता बोलू लागतो, राणी, लहानपणी मला असं वाटायचं ना की आबांचा माझ्यावर प्रेमच नाहीये. ते ना वरवरच रागवायचे माझ्यावर. मला राग यायचा. परंतु आज जे काही घडलंय ना, फक्त तुझ्यामुळे. आज आबाने मला मिठी मारलीये ना, याचं पूर्ण क्रेडिट तुलाच आहे. तर राणी बोलते, हो, असणारच ना. मी आहेच तुमची बायको. असं बोलल्यानंतर ती एकदमच ना मध्येच थांबते. तर इंद्रा बोलतो, राणी. तर राणी बोलते, नाही तसं नाही. म्हणजे सांगायला तर आहेस ना तुमची बायको. आणि राणी बघते. इंद्रजित सरांच्या हातामधला जो काही आईस्क्रीम असतो ना, तो वितळत चाललेला असतो. आणि ती बोलते, इंद्रजित सर, अहो तुमच्या हातातला आईस्क्रीम तो कोण बघा. आणि तो खरंच वितळत चाललेला असतो. आणि पकडत्याने पटकन इंद्रजित सरांना ती भरवते. तर तो जो कोण असतो ना, तो त्याच्या नाका तोंडालाच लागतो आणि पूर्णपणे त्याच नाकाने तोंड भरून जातं. इंद्रा चिडतो आणि राणीकडे तो आता पाहू लागतो. राणी ही इकडे आता घाबरून जाते. इंद्रजित सर आता कशी रीट करतील बरं? तर पुढे इंद्रा जो असतो ना, राणीकडे रागाने बघतो आणि तो खुदखून हसून उठतो. आणि मग काय, राणी सुद्धा जोरात हसून उठते. आणि मग आता राणी बोलू लागते, इंद्राजी सर, भारी दिसत होतो बर का तुम्ही. तर इंद्रा बोलतो, राणी बाद झालं, आता मस्करी करायची नाही माझी, नाहीतर मी रागवेल बर का. तर राणी बोलते, सॉरी सॉरी इंद्रा सर. त्यानंतर पुढे आपल्याला तस दिसून येतं, राणीची आईबाबा हॉस्पिटलमध्ये असतात. म्हणून लगेच ना राणीला फोन करतो. तर आता बोलू लागतो की राणी, लवकर जिथे कुठे असशील ना, तिथून हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं तू. तर राणी बोलते, अरे पण झालं तरी काय, स्पष्ट बोलशील का मला. तर बोलतो, प्रॉब्लेम झालाय भावा. तुझ्या आईला त्रास होत होता म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय मी. आणि मग इंद्रा सुद्धा बोलू लागतो, राणी काय झालंय. तर राणी बोलते, इंद्रजित सर, चला पटकन आपल्याला आता लगेच हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. आता घरी महाडिकांच्या आज आबांनी इंद्राला मिठी मारलेली असते म्हणून मालते सुद्धा एकदमच आनंदी झालेली असते. आणि मालती आता बोलत असते की राणी, आणि तुम्ही जे एकमेकांचे जे बॉन्डिंग तयार केलंय ना, हे परफेक्ट तुमचं. परंतु तुम्ही नेहमी त्या राणीलाच महत्व देतात आणि मला नाही, असं का बरं. आणि आज तुम्ही इंद्रालाही त्या राणीमुळेच मिठी मारली असं जाणवलं मला. तर आबा बोलू लागतो की हेच मला किती दिवसापासून तुला समजवायचं होतं मालती. तर आता मालती बोलते की म्हणजे. तर आता आबा बोलू लागतो की आपल्या इंद्रामध्ये आता जो काही बदल तुला जाणवतोय, हा कोणामुळे झाला तुला कळतंय का मालती. हा सगळा बदल आपल्या आयुष्यामध्ये राणीच्या आल्यामुळेच ना झालेला आहे. ती आली नसती ना, तर हा बदल झालाच नसता. तर आता मालती बोलू लागते, तुम्ही नेहमी त्या मुलीचेच कौतुक करा. आपल्या इंद्राला तुम्ही हे डिझर्व करू शकून देत नाही का. म्हणजे इंद्रामुळेच हे सगळं घडलंय असं तुम्हाला वाटत नाही का हो. तर ती बोलू लागते,
बरोबर आहे तुमचं. इंद्राने हे केलंय. पण त्याला मला तर सांगू शकला असता ना, की आईची तब्येत खराब आहे. असं मी काही अरेंजमेंट केलीच असती. तेवढा तिथे डॉक्टर येतात आणि बोलू लागतात, की त्यांचं ऑपरेशन आता करणं क्रिटिकल आहे. त्यांचा बीपी खूप शूट झालाय. तो लेव्हलला आला का मग आपण ऑपरेशन करूया. तर इंद्रा बोलतो, "मी इंद्रजीत महाडिक आहे. तुम्ही मला ओळखतच असेल ना? डॉक्टर यांच्या ऑपरेशनसाठी जो काही खर्च येणार आहे ना, तो खर्च मी करणार आहे. काळजी करू नका तुम्ही. बेस्ट ऑफ बेस्ट ट्रीटमेंट यांच्या आईला द्या. आणि राणी, तू सुद्धा तुझी आईची काळजी घे." तर राणी बोलते, "मी जर आईची काळजी घेतली तर घर कोण सांभाळेल?" तर इंद्रा बोलतो, "आईची काळजी तू करू नको राणी. मी आहे ना, मी बरोबर सगळं मॅनेज करतो घरी." पुढे आता राणी, आबा आणि सुरेखा घरी आलेली असतात. राणी घरी आलेली असते तरीही सुरेखा बोलत असते, "तुम्ही राणीला सांगितलं तर नाही ना की माझं असं आहे म्हणून?" तर आता बुवा बोलत असतो, "सुरखे, अगं आता तरी शांत बस ना." तर सुरेखा बोलते, "नाही, माझ्या मुलीचा संसार आहे. ती अशी इथे राहू शकत नाही. तिला पाठवा अधिकारी." तर राणी बोलते, "एवढे जड झाले का? मी तुला आई आई बोल ना अगं. तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? बोल ना आई. आणि एवढं असं असतं का? लग्न झालं म्हणजे सगळं आईबाबांनाही विसरून जायचं? यांची काळजी घ्यायची नाही? बोल ना आई. मी तुला एवढी जर जड झाली असेल तर सांगून टाक ना मला. मी जाते येथे. निघून तुला माझा चेहराच दाखवणार नाही. आणि मला सांग, माझ्याऐवजी जर तुला मुलगा झाला असता तर तुझ्या मुलासोबत तू तशीच वागली असती का? बोल नाही. म्हणजे लग्न झालं म्हणजे सगळं झालं असतं. असं असतं काही. असं जर असेल ना तर मला या घरामध्ये यायचंच नाही. आई, जाते मी. असं हात जोडून ती राणीला, आईला बोलत असते. तर आई बोलते, "अगं आईला लाजवेल असं का बोलतेस ग राणी तू तर?" राणी बोलते, "आई, प्लीज, इथून पुढे जर तुला काहीही झालं तर मला सांगत जा." आणि मग आता आईच्या गोळ्या औषधांची वेळ झालेली असते. राणी स्वतः गोळ्या औषध आता आईला देऊ लागते. येणाऱ्या भागामध्ये इंद्रा घरी एकटाच असतो. त्याला करमत नसतं म्हणून तो राणीला कॉल करतो आणि बोलू लागतो, "जॉगिंगची वेळ झाली राणी. मी पोहोचतोच तिकडे. तू सुद्धा तिकडे पोहोच बर का." तर राणी पोहोचत नाही. म्हणून इंद्रा स्वतः धावत धावत गल्ली बोल देतो. आणि बघतो तर काय, राणी नळावर पाणी भरत असते. तर इंद्रा बोलतो, "राणी, तू हे काम करतेस?" तर राणी बोलते, "हो इंद्रजीत सर." "आणि आता काय करायचं?" तर इंद्रा बोलतो, "काय करायचं म्हणजे काय? मी हेच काम करतो ना." "एक काम कर, तू एक हंडा घे, मी दुसरा घेतो. आपण सोबतच पाणी भरूया म्हणजे जॉगिंग सुद्धा होईल माझी." आणि असं बोलून इंद्रा हंडा घेतो, राणीसोबत बादलीही घेतो आणि घराकडे गल्ली भोळ्यामध्ये घेऊन पाणी घरामध्ये वाहत असतो. आणि मालती तिथून अचना जात असते. मालतीसोबत उर्मिलाही असते. मालती बघते की राणीनं इंद्राला पाणी भरायला लावलेलं आहे. ती गाडीतून खाली उतरते आणि बोलू लागते, "शेवटी ही राणी, ही गल्लीतली घाण माझ्या मुलाला नको ते काम करायला लावते. हिच्याकडे बघतेच मी. तर आता मला ती पुढे चालून नेमकं काय करणार बरं, हे बघणं रंजक न ठरणार आहे."